दिशा देणारी प्रबोधन दिशेने। आज नुसतं फक्त दर्शन आणि पुढील येणारं वर्ष याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ज्यांची आर्थिक स्थिती आता आहे ती पूर्णतः वर्षभरामध्ये त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सुधारणा आपल्याला दिली म्हणजे दिसेल। अर्थात ज्या आर्थिक प्राप्तीच्या सेवा आहेत त्या जर आपण व्यवस्थित जर मनोभावे केल्या तर 100% महाराज आपल्याला त्याची फलश्रुती देतात। आजचा जो दिवस आहे पहिला कार्तिक पौर्णिमेबद्दल आपण बोलू की षडानन म्हणजे 6 मुख असलेला हा कार्तिकेय जो बुद्धीची देवता गणराय त्याचा मोठा भाऊ आणि याचे वडील भगवान जे विश्वाचे भगवान आहे तो आर्थिक सक्षम झाल्याशिवाय राहत नाही, म्हणून आपण त्यांना दक्षिणेकडे मुरगन या शब्दाने सुद्धा ओळखलं जातं। तुम्ही दक्षिण आपल्या प्रांतातली लोक बघा म्हणजे सेठी समाज असेल किंवा मद्रासी समाज असेल ही लोक जास्त या देवतेला पूजतात आणि करोडोची उलाढाल करतात, बरोबर आहे। त्या मानाने मराठी माणूस काही टक्क्याने आहे पण ह्या लोकांची भरभराट का होते तर कार्तिक स्वामीची सेवा ती वेळच्या वेळी करतात आणि ही देवताच तशी आहे की तुम्हाला आर्थिक संपन्न करून देते। आपल्या या मार्गाने ब्रह्मीभूत मोरेदादाने हे सगळं शास्त्र पहिला बाहेर काढलं आणि कुठल्या देवतेची कधी पूजा करायची कशी करायची ही व्यवस्थित रित्या त्याची मांडणी करून आज आपल्याला या संपूर्ण सेवेकऱ्यांसाठी खूप मोठं गिफ्ट दिलेलं आहे। तेच पुढे वारसा परमपूज्य गुरुमाऊली आज आपल्याला आशीर्वाद रूपी सगळ्यांना सांगत आहे की हे जे प्रत्येक दिवस आहे त्या दिवसामध्ये नेमकं काय करायचं। आज आपण आजच्या दिवशी विशेषतः महिलांना, कारण वर्षभर आपल्या महिला कार्तिक स्वामींचं दर्शन घेत नाही, बाहेरून हात जोडतात, पण आजच्या दिवशी त्यांना पूर्णतः कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्याची मुभा आहे। ते जाऊन दर्शन घेऊ शकतात। मोरपीस अर्पण केल्यानंतर एक पीस आपल्या सोबत भगवान श्रीकृष्णाला आणि म्हणून तुम्ही काही या पवित्र नद्या दोन नदीचा कारण तुपामध्ये ऑक्सिजन वाढवण्याची क्षमता आहे। म्हणून ही त्रिपुरारी पौर्णिमा या उद्देशाने आपण भगवान शिवाला स्मरून आपण त्या वाटी तिथे जायचं आणि हे सगळं केल्यानंतर ओके ताई घ्या। पाण्याचं तांब्या मोरे
म्हणजे बरोबर आज आपण या ठिकाणी दिवा गावातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात आलेलो आणि दरवर्षी या ठिकाणी तुळशीविवाहसुद्धा कार्यक्रम आयोजित केला जातो। आज या ठिकाणी ही युवती आहे, ही दरवेळेला या ठिकाणी मंदिरात येते, ती एक भाविक आहे। आपण जाणून घेऊया आज या ठिकाणी त्रिपुरारी पौर्णिमा आणि कार्तिक या निमित्ताने आपण जाणून घेत काय सांगतो। श्री स्वामी समर्थ। तर आज भरपूर सारे योग आहेत। पहिलं म्हणजे आज कार्तिक स्वामी जयंती आहे, त्याच्यासोबत त्रिपुरारी पौर्णिमा आहे जी कार्तिक पौर्णिमा म्हणून पण ओळखली जाते। आणि आजचाच दिवस शेवटचा दिवस म्हणजे जेव्हा तुळशी विवाह होतो तो आजच्या दिवशी शेवटच्या दिवशी साजरा केला जातो। म्हणजे जेव्हा देवशयनी एकादशी असते त्या दिवशी श्री विष्णू 4 महिन्यांसाठी घोर निद्रेमध्ये जातात आणि आत्ताची जी पौर्णिमा येते एकादशीला, आत्ताच्या कार्तिक एकादशीला देव उठणी एकादशी बोलतात। त्या दिवशी श्री विष्णू आपल्या घोर निद्रेतनं उठतात आणि त्याच्यानंतरच हा तुळशी विवाह चालू होतो। त्या दिवशी पहिला दिवस असतो, एकादशीच्या दिवशीपासून ते पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह साजरा केला जातो। ह्या केंद्रामध्ये आपल्याकडे दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो, तुळशी विवाह। आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आज कार्तिक स्वामी जयंती पण आहे। तर कार्तिक स्वामी जयंतीच्या दिवशी आज पूर्ण वर्षामध्ये आजच्या दिवशीच कार्तिक स्वामींची मोस्टली पूजा केली जाते।
तर कार्तिक स्वामींची पूजा आपण आपल्या कोणत्या अडचणी असतील त्याच्यासाठी म्हणा, किंवा काही वेल्थ म्हणजे पैशांचे इश्यूज असतील त्याच्यासाठीही यूज करू शकतो. त्याच्यासाठी आपण आणि लहान मुलांना खूप कार्तिक स्वामी हे बुद्धिवर्धक देवता आहे. त्याच्यामुळे आपण कार्तिक स्वामींना ह्या दिवशी आपल्या मुलांसाठी किंवा आपल्यासाठी बुद्धीच्या देवतेची आपण आराधना करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला प्रज्ञावर्धक स्तोत्र म्हणून आहे, ते जर आपण औदुंबराच्या झाडाखाली कंटिन्यू 28 दिवस जर बोललो तर आपल्या मनातली जी इच्छा असेल, जी आपल्याला आपल्या मुलांसाठी बुद्धी मागायची असेल किंवा आपल्या काही अडचणी असतील, काही आपली पेंडिंग कामं असतील तर ती व्हायला आपल्याला खूप मदत होते. त्याच्यामुळे आजच्या दिवसाचं खूप महत्त्व आहे. आणि जर आपण आज बघायला गेलं तर आज शेवटचा दिवस आहे तुळशी विवाहाचा. तर तुळशीचा विवाह श्री विष्णूंबरोबर कसा झाला, तर त्याच्यामागे ही पौराणिक कथा आहे. जेव्हा समुद्र मंथनाच्या वेळेस जालंधर नावाचा राक्षस त्या मंथनामधून निर्माण झाला, तेव्हा त्याचा विवाह तुलसी म्हणजे वृंदासोबत झालेला, बरोबर आहे. तर वृंदा ही अतिशय पतिव्रता होती. त्याच्यामुळे तिचा तप जे होतं ते तिच्या नवऱ्याला लागत होतं, म्हणजे जालंधरला. त्याच्यामुळे जालंधरची शक्ती दिवसेंदिवस खूप वाढत चाललेली वृंदाच्या पतिव्रता धर्मामुळे. त्याच्यामुळे तो खूप माजला गेला व सगळ्या लोकांमध्ये, देवतेंमध्ये त्याचा खूप धाक पसरत गेलेला. तर आता सगळ्यांना प्रश्न पडला की त्या जालंधराचा वध करायचा कसा. तर सगळे गेले श्रीकृष्णाकडे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, जर वृंदाची आपण पतिव्रता तर आपण जालंधरचा नाश करू शकतो. त्याच्यामुळे श्री विष्णू जालंधरचं रूप घेऊन वृंदाकडे जातात. तेव्हा वृंदा त्यांची पत्नी म्हणून त्यांच्याकडे बघते आणि त्यांना त्यांच्या पतीच्या स्वरूपात त्यांच्याकडे बघते आणि त्यांना स्पर्श करते. स्पर्श केल्यानंतर तिला समजतं की हा आपला पती जालंधर नाहीच आहे, हा कोणतरी वेगळाच आहे. तेव्हा ते वृंदा सांगते की मी माझ्या आराध्य, मी तुम्हाला ओळखले, तुम्ही माझे पती नाहीत, त्यामुळे तुम्ही आपल्या स्वतःच्या स्वरूपात या. तेव्हा श्री विष्णू आपल्या स्वतःच्या स्वरूपात येतात आणि वृंदा त्यावेळेस त्यांची आराध्य असतात ते. तरी वृंदा त्याच्यावर खूप चिडते आणि त्यांना श्राप देते. आणि त्याच श्रापाचा परिणाम म्हणून देवउठणीच्या नंतर तुळशी विष्णूसोबत लग्न करते. त्याच्यामुळे आपण विष्णू म्हणजे शालिग्रामसोबत, त्याच्यामुळे आपण तुळशी विवाह शालिग्रामसोबत करतो. म्हणजे पौर्णिमा जी आहे ही त्रिपुरासूर नावाच्या राक्षसावरून झालेली आहे पौर्णिमा. काय होतं, जेव्हा त्रिपुरासूर जो राक्षस आहे तो ब्रह्मदेवाची खूप खडतर तप करतो आणि त्या तपाचं फळ म्हणून त्याला ब्रह्मदेवाकडनं असं वरदान मिळतं की सगळ्या देवांपासून किंवा आणि सगळ्या माणसांपासून तुला अभय आहे, तुला कोणीही मारू शकत नाही. त्याच्यामुळे हा राक्षस आहे ना खूप उन्मत्त होऊन जातो आणि सगळीकडे आपला दंगा फैलवत जातो. आणि त्या त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाची 3 राज्य होती, जे तिन्ही राज्य अभेद्य होती त्याला कोणीही भेदू शकत नव्हतं असे होते. त्याच्यामुळे तो खूप उन्मत्त आणि माजला गेलेला. तेव्हा सगळेजण भगवान शिवाकडे जाऊन प्रार्थना करतात की आता करायचं काय, ह्याने सगळीकडे जो उद्भव माजलेला आहे तो कसा काय कंट्रोलमध्ये आणायचा. तेव्हा त्याला मारायसाठी भगवान शंकर जे आहेत ते तिन्ही राज्य त्याचे जे असतात, जे तिन्ही तट असतात त्यांना पूर्णपणे जाळून टाकतात. त्याच्यामुळे त्याच्या तिन्ही राजांची राख होते आणि त्याच्यामध्येच तो पण राख होऊन जातो, जो त्रिपुरासूर राक्षस असतो. म्हणूनच आजच्या दिवशी त्रिपुरा पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. ह्या दिवशी भगवान शिवाच्या मंदिरामध्ये किंवा त्यांच्या लिंगाच्या आजूबाजूला किंवा त्याच्या कोणत्याही मंदिरात जिकडे त्यांची आराधना केली जाते तिथे 1000 वाती किंवा 108 वाती प्रज्वलित करून आजचा दिवस साजरा केला जातो. आणि आजचाच दिवसाला दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणून देवदिवाळीसुद्धा म्हटलं जातं. आजच्या दिवशी देवदिवाळीसुद्धा साजरी केली जाते. ही देवदिवाळी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मंदिरामध्ये अशा प्रकारे दिवे प्रज्वलित करून सेलिब्रेट केली जाते. दिवा गावामध्ये जे स्वामी समर्थ सेवा केंद्र, या सेवा केंद्रामध्ये दरवर्षी या ठिकाणी तुळशी हा कार्यक्रम पार पडला जातो आणि या ठिकाणी अनेक भाविक उपस्थित आलेले असतात. या ठिकाणी तुळशीवामध्ये म्हणजे वर म्हणून ज्यांना आज खरंच मान मिळाला की कृष्णाचा मान आहे, परंतु तो कृष्णाच्या बरोबरच यांना हा वराचा मान मिळाला. काय सांगाल तुम्हाला, आज हा मान तुम्हाला स्वामी समर्थांच्या मठात मिळाला?
श्री स्वामी समर्थ. माझ्यासाठी आज खूप आनंदाचा दिवस आहे. मला खरंच हा मान भेटल्याबद्दल सगळे स्वामी समर्थ सेवेकऱ्यांचे आणि मनापासून आभार. मला खरंच मनापासून धन्यवाद मला ही संधी दिल्याबद्दल. काय सांगशील की तुळशी विवाह जो पार पाडला जातो तर त्याचं महत्त्व काय बोलशील? आजच्या दिवशी जो तुळशी विवाह होतो म्हणजे जेव्हा एकादशीपासून तुळशी विवाह खरं तर सुरू होतो आणि एकादशीच्या आणि आजपर्यंत म्हणजे त्रिपुरा पौर्णिमापर्यंत आज हा संपन्न केला जातो तुळशी विवाह विष्णूसोबत. आणि विष्णू किंवा श्रीकृष्ण त्यांचं प्रतीक म्हणून आपल्या घरात ज्यांचं लग्न झालेलं नसेल अशा कोणत्याही वराला आपण तिथे उभं करू शकतो जेणेकरून त्यांच्या लग्नामध्ये ज्या समस्या असतात किंवा काय असतील तर त्या निघून जातात. किंवा आपण लहान मुलांनाही कृष्णाच्या स्वरूपात तिथे उभं करू शकतो. आणि ह्या दिवशी जे आपण अक्षता पाडल्या जातात मंगलाष्टका बोलून जे तुळशीवर आणि नवरदेवावर ज्या अक्षता आजच्या दिवशी पाडल्या जातात त्या अक्षता आपण उचलून आपल्या घरी न्यायच्या असतात. आणि ह्याच अक्षता ज्या मुलामुलींची लग्न जमत नसतील किंवा ज्या मुलामुलींच्या लग्नांमध्ये अडचणी येत असतील, ज्यांचे विवाह जुळत नसतील किंवा जुळून पण मोडत असतील किंवा अन्य कोणतीही अडचणी असतील ज्या त्यांच्या विवाहामध्ये येत असतील अशा मुलामुलींच्या डोक्यावर ह्या अक्षता ज्या आपण जमा केलेल्या असतात त्या एकादशीला किंवा द्वादशीच्या दिवशी त्या अक्षता त्यांच्या आईंनी किंवा वडिलांनी किंवा दोघांनीही टाकल्या तरी चालतील त्यांना आपल्या पूर्वेला उभं करायचं किंवा देवघरासमोर उभं करायचं व त्यांच्या डोक्यावर ह्या अक्षता एक आशीर्वाद म्हणून टाकायचा. त्याने अशी मान्यता आहे की असं केल्याने ज्यांच्या लग्नामध्ये अडचणी असतात त्यांच्या लग्नातल्या अडचणी दूर होतात व त्यांची लग्न लवकरात लवकर व्हायला मदत होते अशी मान्यता आहे पूर्वीपासूनची. तुम्ही पाहिलं असेल की तुळशी विवाह कशा पद्धतीने तो साजरा केला जातो आणि त्याचं महत्त्वसुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. सागरसह दत्तात्रय सूर्यवंशी, प्रबोधन दिशा न्यूज.